ही शाळायला पुढे शहरात आणि तिची प्रिय मैत्रीण शहरात आणि गेली तिला सांगायला बाई मी प्रियकर पाहिला स्मार्ट होता पण प्रॉब्लेम झाला पण पुस्तक निघाला माझी जिंदगी बरबाद झाली. ही तिला काय म्हणते माहिती बाई तुला तरी प्रियकर आहे. कोण म्हणते माया. मग ही म्हणते अगं बाई मला नवराच नाही आणि प्रियकरही नाही. माया म्हणते मला नवराही नाही आणि प्रियकरही नाही. मग इच्छा म्हणते तू काम काय करते लय बारीक आहे का बरं का आता सगळे बनते महाराज बिराज. माया म्हणते माझं एकच काम जीव जन्माला आला का तो राहतो शिव त्याला मेची टाकले का तो होतो शिव आणि तो शिव झाला का मी त्याला एअर मोटार पाईपलाईनीत गुंतून मारिते आणि भजन करून येत नाही. हा माझा धंदा. काय मोठा धंदा आहे कोणचा मायेचा. मायेचा एवढा धंदा पुरावा अध्याय नंबर 17 ओवी नंबर 329 उपदिल्या बालकाशी नाम नये तयापाशी किंवा अध्याय नंबर 18 ओवी नंबर 100 देहाच्या गावा अनिया जन्म मृत्यूच्या सोडिया ना म्हणो नये धनंजया जयापरी. जीव जन्माला आला का त्याला मायाची टाकली आणि मायाची टाकली का हा तमाशा झाला. हा जो आपला तमाशा नाही हे पपया गुड्डी बंटी छोटी फ्रीज कूलर गॅस लायटर बर्नर फिटली हिटर फिटर आपले खरं सांगा आपला आपल्या जगाचा काही संबंध नाही. आपण गुंतून घेतलंय माया मला उत्तर द्या. आपल्या मुलाचा आपला काय संबंध तुम्ही डोकं घालता ना. आपल्या पोरा आता मग मुलगा मला मुलगा तुम्हाला आहे मुलगा मला मुलगा तुम्हाला मुलगी मला मुलगी तुम्हाला माझ्या पोराचा मला संबंध काय काहीच नाही. फक्त मी त्याला जन्माला घातलं पण त्याची झटक एवढी झाली त्याच्या आयुष्याची उभारी आपल्याला करावं लागली कारण आपण गुंतलो. नाही त्याचा भाग वेगळा नशीब वेगळं प्रारब्ध वेगळं हसणं वेगळं बोलणं वेगळं कर्म वेगळं कोणाचाही कोणाशी काही संबंध नाही. पण तुम्ही मी गुंतलो कशात महिला म्हणणार कशात मायेत. आता माया ही झाली तिची मैत्रीण पण त्या इच्छेनं तिला उत्तर दिलं बाई तू घमेंड करू नको कलियुगामध्ये तुला मारायचं औषध तयार झालंय. अख्ख्या जगाला संपवणारी माया पण तिला सुद्धा मारायचं औषध कलियुगात आहे. माया म्हणजे तू कोणाशी गप्पा हंते जरा नीट आहे मला कलियुगात कोणी मारू शकला नाही. माया म्हणते इच्छा म्हणते तुला मारायचं औषध सांगू येणे मला तू तुला मारायचं औषध सापडले आम्हाला काय हरी म्हणलं का मायेची किंमत पैशान वाढवलं का मायेची किंमत कमी होती. आता माया आहे ती काय म्हणली माहिती बाई बसल्याने मी मरण माझी ताकद कमी होईल पण मला 16 पोरं आहे मी जरी मेले तर माझी 16 पोरं यंत्र वाटुळं केल्याशिवाय राहणार नाही. मा इच्छा म्हणली लबाड बोलू नको तुझी 16 पोरं कोण आहेत. इच्छा म्हणजे माया म्हणते ऐक माझ्या पहिल्या पोराचं नाव आहे मी महाराज आहे तू पागल आहे. तुला पुढे सांगितलं तू महाराज आहे. अरे बावळ्या तू पांडुरंगाचं लेकरू आहे रुक्मिणी तुझी आई आहे तू तिचं लेकरू आहे. मी ग्रामपंचायत सदस्य आहे तू डोक्यातून गेला तुला सदस्य व्हायला 13 लाख रुपये लागले. तू सदस्य नाहीये तुझा गेम केला गावानं 13 लाख ध्यानात कसा आला नाही. 13 लाख घालून गावाचे घोडे खातो तुला कोणी सांगितलंय पण हा मायेचा पोरगा आहे कोण
बोल. मी नसलो तर कीर्तन कोण वाजवी? बाबाच्या मांड्या वाजून घ्या वाजून काय? मी नसलो तर चाल कोण म्हणाल? मी. माझ्यामुळे तुमचा संसार झाला. मी म्हणून राहिले, दुसरी राहिली नसती, त्याला तिसरी केली. हे वाचून काय? माझा पाय लागला, तुझा पायच तसा आहे. तुझा पाय तिकून येताना 1.5 एकर जमीन इकून आलाय ना. इकडं काय बाप बँकेचे हप्ते भरून द्यायला आमचं पण दिमा पाय बाकीवाने. हो मी. आणि आज सगळ्या लोकांचं भजन कमी झालं याचं कारण भजने बिजने ठेवा टाळकरी बिलकरी खाली बसेल उठे. आख्या रात कधी भजन करायचं नाही. तू कुठं वाचलं का ते? आख्या रात एवढा घेण्यानं देवान झोपायचं का? 1.5 किलो गुळ खातो, एकच गवळण म्हणतो भजन करतो. याचं भजन नाही करायचं. भजन लईत लई 10:30, फार लईत रंगलं 10-11. 11ला भजन बंद. एकादशी दिवशी 7ला सुरू करा, पण 10ला भजन बंद. 10ला झोपून घ्या, पहाटे 11ला उठा. अख्या रात किती खाली गेलाय समाजाचा विचार करा. आणि ती लोक आम्हाला बाजी प्रभूचा इतिहास कधी खिंड लावून तू 100 साठी 4:30 पर्यंत थांबला. 100 आल्यावर घरातून बाहेर निघला तू. तू म्हणतो का धर्म टिकला पाहिजे? किती लाचार समाज तयार झाला महाराज. आणि या मंडळीने समाज गुलाम बनवला. गुलाम दबावाखाली जगणारे लोक जगणारे दिसले नाही. तो माणूस आपल्या साहेबाच्या विरोधातलाय. साहेब सकाळ जेवण गेले लागणार, तुम्हाला पप्याच्या आईच्या हात पाय खाली असे तुमचं आयुष्य जाणार दुसरे की भोंगे बांधून जगण्यास. माझी एक इच्छा सांगतो येताला बाबा पुढे. आणि जो आदर्शी प्रदोष आहे, मी गेल्यावर तरी तुम्ही सुधरा. कारण आता मी हयातवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला. मी असं मोबाईल बंद केले, मी असाय गेलो तर तुमच्यात काही फरक होणार नाही. हाच माझा जीवन गौरव पुरस्कार. पण एक ध्यानात ठेवा मला, हे बऱ्या मी गेल्यावर सुद्धा तुम्हाला आपली आठवण येईल. थोडं घुसायचं आपल्याला अभंगात, टच लावून देणार फक्त. वव्या एकदा फास्ट करून देतो म्हणजे पुढे सरको आपण. देव आहे, देव आहे, इथं आपण आलो. आपण पांडुरंगाचं लेकरू आहे. फक्त माझ्या तोंडातला शब्द असा आहे, जम्मू नावाचं द्वीप आहे, पंढरपूर नावाचं गाव आहे, धर्म नावाचं नगर आहे, आणि तिथे विठू नावाचा पाटील आहे. आणि त्या पाटलाच्या ताब्यात अख्खं जग आहे. मग हे एक गाव आहे, हे एक गाव आहे, हे एक गाव आहे. आणि या गावात मानाजी नावाचा पाटील आहे. लोक खातो बरं का. त्या पाटलाचं नाव विठू पाटील आहे, या पाटलाचं नाव मानाजी पाटील आहे. त्या पाटलाच्या ताब्यात अख्खं जग आहे. हवामान खातं का, पाऊस आहे का, अंदाज आहे? अंदाज आहे, मे बी पॉसिबिलिटी आहे, होईल बी, दाट शक्यता आहे. आला गड चढला, डोंगर चढला, आला बंद झाला. अंदाज. इथं तसं नाही, खरं आहे. आता ऐका, तो मानाजी पाटील जो आहे तो या अख्खं गाव चालवतो. कोणतं गेलं मोहम्मद, कोणतं शरीर. पण तो मानाजी पाटील थोडा नादी गडी आहे. डोकं खातो का, नादी म्हणजे थोडा चालू गडी आहे. कोण गेलं मोहम्मद, मानाजी पाटील. त्याला आहे प्रेयसी. प्रेयसी म्हणजे काय, गर्लफ्रेंड. म्हणला लय बोललं तर कोणाला, मानाजी पाटलाला. आणि त्याच्या प्रेयसीचं नाव आहे, त्याच्या प्रेयसीचं नाव आहे इच्छा. डोकं खातो बरं का. आता पाटील राहिलं पुढे या गावात, इच्छा राहिलं पुढे या गावात. आणि दोघांनी मांडला याचा तमाशा. मन म्हणताय माळ घाल, इच्छा म्हणती जत्रा होऊ दे.
हमारे गाव में मन म्हणतंय मार घाल, इच्छा म्हणती जत्रा होऊ दे, मन म्हणतंय अभ्यास कर, इच्छा म्हणती शाळा उघडू दे. या दोघांचा चालला याचा तमाशा कोणता गेलं बॉम्बात लय बारीक पुढे लय किचकटे. आता ह्या दोघांना हे पुढे गावातल्या गावात आहे. तू बोलणे का हम मनाची पाटील पुढे गावात आणि इच्छा पुढे गावात. दोघांचं प्रेम आहे. आता ही पडली त्याच्या प्रेमात आणि तो पडला हिच्या प्रेमात. त्यामुळे याने दोघांनी याचं केलं वाटलं, पण तिला माहितच नाही ह्यागडी नपुसक आहे. कार्यक्रम चालू है, मैं हमको 8 बजे नहीं तो सुबह सुबह फोन लगाता है, अपन बात करेंगे दोनों. तो चम्मू लोग आए हैं, उसके साथ आ जाना. चम्मू लोग आएंगे 10 तारीख को. हाँ आता तीच इच्छा याच्यावर प्रेम करते पुन्हा मनावर आणि मन करते इच्छा प्रेम. वाटायला असं झाला तिला माहितच नाही हा गडी नपुसक कोण वाट लागली आहे. तुम्हाला सुधारते का आता अजून पुढे लय किचकटे कोण मन. कोण मन हे नपुसक असल्यामुळं आता तुम्ही उत्तर क्लिअर द्यायचं ना. मन कसं आहे लोग हम काय तरी अरे मन कसं आहे इधर तो नपुसक आता तिला पार होईल का हमारे पास हा म्हणाला नाही मला पुराना रिश्ता है अपना. भले हमारे पास तेरे पास पैसा होगा या तेरा पैसा हमारे पास होगा, कारण हमारे पास इतना काम हे नपुसक आहे. तिला पार होणार आपण पुढे तिला पार होणार नाही हे तर निश्चित आहे. का तिचा प्रियकर नपुसक आहे. पण मी तुम्हाला असा प्रश्न विचारतो तिला पार होणार नाही का तिला काम नाही. काम कर रहे हमारा सोच भी नहीं वैसा है. सोच भी काम नाही बोल रहे हो कबार होणार नाही. ऐसा कभी नहीं हो सकता है. और शेरों को भी कोई बोलता ही नहीं भाई थोड़ा सा तो मेरे को बता देगा फोन कर उसको बात. तिला पार होणार नाही का काम नाही. ठीक है ठीक है. तुला समजते का अरे तिला काम आहे पण तिला करेक्ट का तिच्या कामाची पुस्तक आहे म्हणजे ती आयुष्यभर कुमारी राहणार. कोण बस फिट बसलं इच्छा. कारण 8वा अध्याय 7वा अध्याय म्हणतो इच्छा ही कुमारी झाली कामाते तारुण्य आली. तरुण आहे पण तिला बाळ होणार नाही. आता फिरा तिला धोका बसला का यश आलं. धोका बसला मग आता पोरीनं उत्तर द्या. तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला पोरं धोका देत नाही. पोरं कधीच धोका देत नाही. मिळतच नाही तर धोका देतील. रेंज गेली काहींची रेंज. काहींचा तर डिस्प्लेच गेला चित्रच दिसत. काहींचं तर मंगळवारी लग्न झालं बुधवारी नवरीची गायब झाली. गायब म्हणजे तिच्या पहिल्या नवरीच्या घरी गेली. वाटाळा आहे. आता ऐका पूर्ण तुम्हाला प्रिय कर धोका एखाद्याला दिला समजा देत नाही पण दिला तर तुम्ही ही गोष्ट सांगाल कोणा. डोकं खाजवलं तरच घेतात. आईला तर सांगू शकत नाही. बापाला तर वारा लागून देत नाही. भावाचा तर विषय येत नाही. मग तुम्ही हे सांगणार कोणा. करेक्ट मैत्रिणीला करेक्ट असा सखोल अभ्यास पाहिजे. आता नाही डोकं खाजावं लागेल पाहिजे. हे जे कीर्तनाचे मला हे लय बारीक ऐकावं लागेल. आता परत माझं ए तिच्या प्रियकराने तिला दिला धोका. धोका ती गेली सांगायला कोणला मैत्रिणीला. मग काही काही पोरी सांगते ना त्याने मला मेसेज टाकला मी त्याला हाय केलं त्याने मला रस प्यायला नेलं. मी 9 ग्लास उसाचा रस पिला कारण मी जर्शी होती. मागून मला कळलं माझ्याकडे त्याच्याकडे पैसे नाही. मग त्याने घड्याळ गाण टाकलं मला रस पाजला. मग मला अंदाज आला माझ्या प्रेमासाठी जो घड्याळ गाण टाकू शकतो तो माझ्या शब्दावर त्याच्या बापाला उचलून आपटू.
याचा अंदाज करून मी त्याच्या प्रेमात पटापटा बोला मी त्याच्या प्रेमात मी त्याच्या प्रेमात पडले. आम्ही दोघं पळून गेलो. एखादा द्राक्षाचा बाग वाट्यानं केला आणि तिथे मला बाळ झालं आणि त्यानं मला पिसवायला सुरुवात. जेवढ्या मुली मूर्ख पोरांच्या प्रेमात पडल्या त्याची हीच अवस्था झाली. विकार पोरांच्या नादी लागून पोरींची जिंदगी संपली. काय मानले? कारण पोरींचा एक विषय मुलगी कधीच ब्रिलियंट मुलावर प्रेम करणार नाही. कधीच नाही. अख्या जगाची इतिहासात हुशार पोरांच्या मुलगी कधीच नादी लागणार नाही. नाही डॉक्टर इंजिनियर CA PI API क्लास 2 अधिकारी कस्टम अधिकारी टॉपच्या पोरांच्या नादीच लागणार नाही. पोरी APSC दिलेला UPSC नाही. पोरगी भंगरीच पोरांच्या नादी लागणार. एकदम भंगरी इन मराठी छपरी. थोडा गालात हसला मिशा काढला बी लागली पोरचा. आणि पोर काम काय करतं ही रिवाजच्या मुंडरी चोरीते किबली चोरीते लोकांच्या आणि ही त्याला म्हणली माझ्या डोळ्यात पाय काय नटबा तुझ्या डोळ्यात. तरी ते लोक प्रेमाला उंची राहिली नाही. प्रेमाला क्वालिटी राहिली नाही. प्रेमाला शील राहिलं नाही आणि प्रेमाला गुण राहिलं नाही. तरी ती माणसं झाली. आता ही पडली त्याच्या प्रेमात. कोण गेलं बोंबात इच्छा कोणच्या मानाच्या. आणि ती गेली तिच्या मैत्रिणीला सांगायला का बाई मला प्रिय की बाई माझ्या प्रियकराने मला धोका दिला. पण आता खरंच सांगा बसलेली माणसं तिची मैत्रीण कोण आहे हेच तुम्हाला माहित नाही. मी सांगितलं तरच कर. टमटम